नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका सुपर पॉवरच्या ॲडव्हान्स्ड ट्रेनिंगवर बोलणार आहोत. हो. मागच्या वेळी आपण गिटहब कोपायलटची ओळख करून घेतली होती. हो. आज आपण त्याचं जे क्लिष्ट मॅन्युअल आहे म्हणजे मायक्रोसॉफ्ट लर्नचा गिटहब कोपायलट फंडामेंटल्स पार्ट 2 ऑफ 2 हा लर्निंग पाथ तो सोपा करून समजून घेणार आहोत. अगदी. तुम्ही सुपर पॉवर म्हणालात ते बरोबर आहे, कारण हा भाग फक्त कोपायलट काय आहे याबद्दल नाहीये. अच्छा. हा भाग आहे कोपायलट सोबत तुम्ही काय काय बनवू शकता याबद्दल. म्हणजे आता ॲक्शनची वेळ आहे. यात एकूण 6 मॉड्यूल्स आहेत आणि आपण एक एक करून ते बघणार आहोत. छान. म्हणजे आता थिअरी बस झाली. चला तर मग या ॲडव्हान्स ट्रेनिंगच्या पहिल्या सेशनला सुरुवात करूया. पहिला मॉड्यूल आहे गिटहब कोपायलट एजंट मोडसह ॲप्लिकेशन्स तयार करणे. आता हे एजंट मोड नाव ऐकून मला तर जेम्स बॉन्ड आठवतो, पण इथे याचा अर्थ काय? म्हणजे समजा माझ्या डोक्यात एक ॲपची कल्पना आहे, पण समोर फक्त एक कोरी स्क्रीन आहे आणि एक रिकामा फोल्डर. अगदी. सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. इथे हा एजंट काय करतो? तुमची कल्पना अगदी योग्य दिशेने आहे. हा खऱ्या अर्थाने एक एजंटच आहे. तुम्ही त्याला एक मिशन देता. मिशन? हो. तुम्ही त्याला प्रत्येक लहान-सहान सूचना देत नाही. तुम्ही त्याला फक्त अंतिम ध्येय सांगता. म्हणजे मला एक ब्लॉगिंग ॲप बनवायचं आहे, बस. एक मिनिट. फक्त एवढंच? ब्लॉगिंग ॲप बनव? हो. तुम्ही त्याला सांगू शकता की त्यात पोस्ट तयार करता यायला हव्यात, एडिट करता यायला हव्यात वगैरे. आणि मग तुम्ही शांत बसायचं. हा एजंट मग स्वतःच विचार करतो. काय विचार करतो? की यासाठी कोणकोणत्या फाईल्स लागतील, डेटाबेस कसा असेल, एपीआय एंडपॉइंट्स कोणते असतील, हे सगळं तो स्वतःच फाईल्स तयार करतो, फोल्डर स्ट्रक्चर बनवतो. कमाल आहे. हे तू जादू वाटतंय. पण हे खरंच पहिल्याच प्रयत्नात बरोबर होतं का? मला नाही वाटत. नाहीतर मग ज्युनियर डेव्हलपर्सची गरजच उरणार नाही ना? आणि इथेच या मॉड्यूलचा खरा मुद्दा दडला आहे. नाही, तो पहिल्याच प्रयत्नात सगळं अचूक करत नाही. अच्छा. आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. तो कोड लिहितो, त्याला रन करून बघतो, एरर आली की थांबतो, विचार करतो आणि मग ती एरर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो चुकांमधून शिकतो. अगदी. यालाच सोर्समध्ये स्वायत्त विकास सहाय्य म्हटले आहे. तो स्वतंत्रपणे निर्णय घेतो, पण त्याला तुमच्या मार्गदर्शनाची गरज असते. तुम्ही त्याला काही डॉक्युमेंट्स देऊन दिशा दाखवू शकता. म्हणजे हे एखाद्या अतिशय हुशार पण अननुभवी इंटर्नला शिकवण्यासारखं आहे. तो खूप वेगाने काम करतो, पण आपलं लक्ष लागतं. बरोबर. एआयला एकदाच योग्य उत्तर मिळवण्याची सवय सोडावी लागेल. त्याला योग्य दिशेने हळूहळू पुढे ढकलण्याची कला शिकावी लागेल. ठीक आहे, हे खूपच रंजक आहे. पण समजा एक ॲप तयार आहे, त्यात काहीतरी नवीन करायचं आहे, त्यासाठी पण असाच एजंट आहे का? अगदी बरोबर. आणि हाच आपला पुढचा मॉड्यूल आहे. ओके. पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण शून्यातून काहीतरी बनवण्याबद्दल बोललो, पण डेव्हलपर्सना जास्त करून आधीपासून असलेल्या प्रोजेक्टमध्ये काम करावं लागतं. हो, हे खरंय. आणि इथेच दुसरा मॉड्यूल गिटहब कोपायलट कोडिंग एजंटसह विकासाला गती देणे महत्त्वाचा ठरतो. म्हणजे हा आधीच्या एजंटचा मोठा भाऊ आहे, जो जास्त अनुभवी आहे. हो, तुम्ही तसं म्हणू शकता. हा कोडिंग एजंट तुमच्या टीमचा एक सदस्य बनून काम करतो. समजा तुमच्या प्रोजेक्टमध्ये काही बग आहे. ठीक आहे. तुम्ही गिटहबवर त्यासाठी एक इश्यू तयार करता. इश्यू म्हणजे कामाची नोंद. हो. आता गंमत बघा. तुम्ही त्या इश्यूमध्ये फक्त @copilot असं लिहून त्याला टॅग करायचं. झालं. काय? फक्त टॅग करायचं आणि काम होतं? हो. हा कोडिंग एजंट तो इश्यू उचलतो, त्याचा अभ्यास करतो आणि तो सोडवण्यासाठी कोडमध्ये आवश्यक बदल करायला सुरुवात करतो. कमाल आहे. पण मग तो कोड थेट मुख्य प्रोजेक्टमध्येच बदलतो का? ती तर धोकादायक ठरू शकतं. नाही. आणि इथेच त्याची हुशारी आहे. तो बदल पूर्ण झाल्यावर एक काय म्हणतात त्याला, पुल रिक्वेस्ट तयार करतो. अच्छा, पुल रिक्वेस्ट. हो. म्हणजे मी हे बदल केले आहेत, कृपया तपासून घ्या, अशी विनंती. अंतिम निर्णय आणि नियंत्रण माणसाकडेच म्हणजे तुमच्याकडेच राहतं. म्हणजे मी तो कोड रिव्ह्यू करू शकतो आणि मला काही चुकल्यासारखं वाटलं तर? तो तुम्ही तिथेच कमेंट करून त्याला सांगू शकता, हे असं नाही तसं करून बघ. आणि तो तुमच्या फीडबॅकनुसार पुन्हा बदल करतो. पण एक प्रश्न आहे, यामुळे डेव्हलपर आळशी बनणार नाहीत का? किंवा कोडच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा मॉड्यूल याच धोक्यांवर आणि मर्यादांवर प्रकाश टाकतो. याचं उत्तर असं आहे की डेव्हलपरची भूमिका बदलत आहे. कशी?
आता त्याचं काम फक्त कोड लिहिणं नाही, तर एआयने लिहिलेला कोड तपासणं, त्याला योग्य दिशा देणं आणि मोठ्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करणं हे आहे. को पायलट तुम्हाला गाडी चालवायला मदत करतो, पण गाडी कुठे न्यायची हे तुम्हालाच ठरवावं लागतं. म्हणजे बॉस अजूनही आपणच आहोत, बरोबर ना? अगदी. डोळे झाकून विश्वास ठेवणं धोकादायक आहे. ठीक आहे. म्हणजे हे एक शक्तिशाली साधन आहे, जादूची कांडी नाही. पण हे सगळं सुरक्षितपणे कसं होतं? माझा कोड, माझा प्रोजेक्ट, या सगळ्यामध्ये एआय डोकावतोय, सुरक्षेचं काय? आणि याच गरजेतून पुढचा मॉड्यूल येतो, ज्याचं नाव थोडं भीतीदायक वाटतं. हो, मी पाहिलं. MCP सर्व्हरची ओळख. हो, नाव थोडं टेक्निकल आहे, पण संकल्पना खूप सोपी आणि महत्वाची आहे. MCP म्हणजे मल्टी कोपायलट प्लॅटफॉर्म. ओके. कल्पना करा, तुमच्या कॉम्प्युटरवर VS कोडमध्ये तुम्ही काम करताय आणि तुमचा कोड गिटहबच्या क्लाउडवर आहे. कोपायलटला मदत करण्यासाठी या दोन्ही ठिकाणच्या माहितीची गरज असते. हो, बरोबर. MCP सर्व्हर म्हणजे तुमच्या लोकल कॉम्प्युटर आणि गिटहब यांच्यामधला एक अत्यंत सुरक्षित एन्क्रिप्टेड VIP पूल आहे. एक मिनिट. MCP सर्व्हर हे नाव ऐकून मला तर काहीतरी खूपच क्लिष्ट वाटतंय. सामान्य डेव्हलपरला याची खरंच गरज आहे का? सुरुवातीला वाटू शकतं, पण याचा फायदा प्रत्येकाला होतो. याचं कारण आहे संदर्भ, म्हणजे कॉन्टेक्स्ट. म्हणजे सामान्यतः को-पायलट चॅटला फक्त तुम्ही उघडलेल्या फाईलची माहिती असते, पण MCP सर्व्हरमुळे को-पायलटला तुमच्या संपूर्ण प्रोजेक्टचा संदर्भ मिळतो. अच्छा, त्यामुळे तो जास्त चांगली उत्तरं देऊ शकतो. अगदी. जसं की या पूर्ण प्रोजेक्टमध्ये परफॉर्मन्स कुठे कमी होऊ शकतो, अशा प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. आणि हे सुरक्षित कसं आहे? तुम्ही VIP पूल म्हणालात. कारण या पुलावरून जाण्यासाठी एक खास पास लागतो, ज्याला पर्सनल ॲक्सेस टोकन किंवा PAT म्हणतात. पासवर्डसारखं काहीतरी? हो, तुमच्या AI साठी एक सुरक्षित पासवर्डच समजा. या टोकनशिवाय कुणीही तुमच्या कोडमध्ये प्रवेश करू शकत नाही. हा मॉड्यूल तुम्हाला हा सर्व्हर कसा सेट करायचा हे शिकवतो. म्हणजे आता आपला AI एजंट कोड लिहितोय, तो सुरक्षितपणे कामही करतोय. पण माणसाने लिहिलेल्या कोडमध्ये चुका होतात, तशा AIने लिहिलेल्या कोडमध्ये होऊ शकतात. मग येतो सगळ्यांचा आवडता किंवा नावडता विषय, कोड रिव्ह्यू. बरोबर. आणि पुढचा मॉड्यूल याचबद्दल आहे. गिटहब कोपायलटसह कोड रिव्ह्यू आणि पुल रिक्वेस्टमध्ये सुधारणा करणे. ही तर मोठी डोकेदुखी असते. आणि हा मॉड्यूल तीच डोकेदुखी कमी करतो आणि खूप वेळ वाचवतो. पारंपरिक कोड रिव्ह्यूमध्ये माणसं अनेकदा छोट्या छोट्या चुका काढण्यात वेळ घालवतात. हो, स्टायलिंगच्या नियमांवरून वाद होतात. कोपायलट हे काम स्वयंचलित करतो. जेव्हा कोणी पुल रिक्वेस्ट तयार करतं, तेव्हा कोपायलट त्या कोडचं विश्लेषण करतो. तो संभाव्य बग्स, असुरक्षित कोड किंवा परफॉर्मन्स सुधारण्यासाठीच्या संधी शोधून काढतो. आणि कमेंट्समध्ये सूचना देतो. हो, म्हणजे तो एका टीका करणाऱ्या सहकाऱ्यासारखा नाही, तर एका मदत करणाऱ्या मार्गदर्शकासारखा काम करतो. पण यात प्रीमियम रिक्वेस्ट युनिट्स म्हणजे PRUs नावाच्या एका गोष्टीचा उल्लेख आहे. हे काय? चांगला रिव्ह्यू मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात का? नाही, तसं नाही. PRUs म्हणजे एक प्रकारे तुमच्या कोपायलटसाठी ॲडव्हान्स्ड ॲनालिसिस क्रेडिट्स. म्हणजे सामान्य रिव्ह्यू जलद असतो, पण जेव्हा तुम्हाला अधिक सखोल विश्लेषणाची गरज असते, जसं की या बदलामुळे प्रोजेक्टच्या इतर भागांवर काय परिणाम होईल, अच्छा, तेव्हा तुम्ही PRU वापरून एक सखोल रिव्ह्यूची मागणी करू शकता. हे म्हणजे डॉक्टरकडे जाऊन वरवर तपासणी करण्याऐवजी एक संपूर्ण बॉडी चेकअप करून घेण्यासारखं आहे. वा, हे उदाहरण छान आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे आपण आपलं काम गिटहबवर टाकण्याआधीच आपल्या कॉम्प्युटरवर हा रिव्ह्यू चालवू शकतो. अगदी बरोबर. म्हणजे 4 लोकांसमोर लाजिरवाणं होण्याआधीच आपल्या चुका आपल्याला कळतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AI फक्त सूचना देतो, निर्णय पूर्णपणे डेव्हलपरचा असतो. ठीक आहे. ही सगळी थिअरी ऐकून खूप छान वाटलं. पण आता प्रत्यक्ष कामाचं बोलूया. हे सगळं वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषांसोबत कसं काम करतं? बरोबर. आणि इथेच आपले शेवटचे 2 मॉड्यूल्स येतात. आधी जावास्क्रिप्टबद्दल बोलूया. मॉड्यूलचं नाव आहे जावास्क्रिप्टसह गिटहब कोपायलट वापरणे. हे दोन्ही शेवटचे मॉड्यूल्स अत्यंत व्यावहारिक आहेत. जसं की आपण एखाद्या नवीन गाडीची सगळी वैशिष्ट्ये समजून घेतली आणि आता आपल्याला ती चालवायला मिळत आहे. राईट. हा जावास्क्रिप्ट मॉड्यूल विशेषतः वेब डेव्हलपर्ससाठी आहे, पण यात खरा भर आहे प्रभावी प्रॉम्प्ट्स लिहिण्यावर. प्रभावी प्रॉम्प्ट्स म्हणजे? म्हणजे त्याला प्रश्न विचारण्याची योग्य पद्धत. समजा मी एक पोर्टफोलिओ वेबसाईट बनवत आहे. मग कोपायलट इथे माझी काय मदत करू शकतो? खूप चांगली मदत करू शकतो. समजा तुम्हाला एक कार्ड लेआउट बनवायचा आहे. तुम्ही फक्त एक कार्ड कंपोनेंट बनव
असं म्हणू शकता. नावाचा एक फंक्शनल कंपोनेंट तयार कर, त्याला इमेज, टायटल, डिस्क्रिप्शन आणि लिंक असे प्रॉप्स असतील आणि त्यासाठी बेसिक CSS मॉड्यूल स्टायलिंग पण तयार कर. वा, म्हणजे जितकं स्पष्ट सांगू तितका चांगला कोड मिळेल. अगदी. हे फक्त ऑटो कम्प्लीट नाहीये, हे तुमच्या विचारांना कोडमध्ये उतरवणारं साधन आहे. यात काही हँड्स ऑन एक्सरसाइज पण आहे का? हो, आणि तोच याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जावास्क्रिप्ट पोर्टफोलिओ अपडेट करणे नावाचा एक एक्सरसाइज आहे. थिअरी ऐकून पोहता येत नाही, पाण्यात उतरावंच लागतं. हे खरं आहे. उत्तम. आता जावास्क्रिप्ट झालं, पण बॅकएंड आणि डेटा सायन्सच्या जगात जिथे पायथनचं राज्य आहे तिथे कोपायलट कसा काम करतो हा आपला शेवटचा थांबा. पायथनसह गिटहब कोपायलट वापरणे. हो, याची रचना जावास्क्रिप्ट मॉड्यूलसारखीच आहे, पण उदाहरणं आणि उपयोग पूर्णपणे वेगळे आहेत. इथेही प्रभावी प्रॉम्प्ट्स कसे लिहायचे यावर भर आहे, पण पायथनच्या संदर्भात. एक उदाहरण देऊ शकाल का? समजा माझ्याकडे एका CSV फाईलमध्ये डेटा आहे आणि मला तो दाखवण्यासाठी फ्लास्क वापरून एक साधा API एंडपॉइंट बनवायचा आहे. नक्कीच. तुम्ही कोपायलट चॅटमध्ये पायरी-पायरीने त्याला सूचना देऊ शकता. पहिली सूचना, फ्लास्क वापरून एक साधा वेब सर्व्हर तयार कर. ठीक आहे, तो बेसिक पोर्ट देईल. हो. दुसरी सूचना, पांडाज लायब्ररी वापरून salesdata.csv ही फाईल वाचण्यासाठी एक फंक्शन लिही. तो ते फंक्शन लिहून देईल. आणि मग आणि अंतिम सूचना, APSales नावाचा एक एंडपॉइंट तयार कर, जो हा डेटा जेसन फॉर्मॅटमध्ये परत करेल. तो या तिन्ही गोष्टी एकत्र जोडून तुम्हाला पूर्ण चालणारा कोड देईल. हे तर खूपच सोपं झालं. म्हणजे मला प्रत्येक लायब्ररीचा सिंटॅक्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. बरोबर. आणि या मॉड्यूलमध्ये सुद्धा पायथॉन वेब API अपडेट करणे नावाचा एक हँड्स ऑन एक्सरसाइज आहे. या दोन्ही मॉड्यूलचा उद्देश एकच आहे. कोपायलटला फक्त एक साधन म्हणून न बघता त्याला तुमचा AI पेअर प्रोग्रामर कसं बनवायचं हे शिकवणं. म्हणजे तुमच्या सोबत बसून कोड लिहिणारा तुमचा मित्र. अगदी. तर ही होती गिटहब कोपायलट फंडामेंटल्स पार्ट 2 या लर्निंग पाथची आपली सविस्तर सफर. आपण कोपायलटला एक स्वायत्त बिल्डर म्हणून पाहिलं, मग एका कार्यक्षम टीममेटच्या रूपात. आपण MCP सर्व्हरच्या रूपात एक सुरक्षा पूल पाहिला. हो. त्यानंतर तो एक हुशार कोड रिव्ह्यूवर बनला आणि शेवटी जावास्क्रिप्ट आणि पायथनसाठी आपला वैयक्तिक कोडिंग मित्र म्हणूनही काम केलं. या सगळ्या मॉड्यूल्समधील एक समान धागा म्हणजे मानवी कौशल्याला मदत करणे, त्याची जागा घेणे नाही. AIचा वापर तीच आणि वेळ खाणारी कामं करण्यासाठी करायचा, जेणेकरून डेव्हलपर्स त्यांच्या कामाच्या सर्जनशील भागावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील. म्हणजे आर्किटेक्चर आणि लॉजिकवर. बरोबर. कोपायलट तुम्हाला कसं लिहायचं हे सांगतो, पण काय लिहायचं आणि का लिहायचं हा विचार अजूनही डेव्हलपरचाच आहे. डेव्हलपरची भूमिका आता लेखकाकडून संपादकाकडे सरकत आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जसे हे AI कोडिंग एजंट्स अधिक सक्षम होत जातील, तसे 5 वर्षांनी ज्युनियर डेव्हलपरची भूमिका कशी असेल? हा चांगला प्रश्न आहे. करिअरची पहिली पायरी कोड लिहिण्याऐवजी AIला प्रभावीपणे प्रॉम्प्ट कसे द्यायचे, त्याच्या सूचना कशा तपासायच्या आणि त्याच्यासोबत मिळून मोठ्या समस्या कशा सोडवायच्या हे शिकणं असेल का? यावर नक्की विचार करा.